मंडळी, राज्याच्या सत्तेचं मुख्य केंद्र मानलं जाणाऱ्या मंत्रालयात घडलेल्या एका कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका लिपिकाला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। या घटनेमुळे मंत्रालयातील भ्रष्टाचाराचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। या कारवाईनंतर राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यातच आज सकाळपासून नरहरी झिरवळ यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्यानं या प्रकरणाबाबत संशय अधिकच वाढलाय। म्हणूनच नेमकं मंत्रालयात काय घडलं, हा लिपिका लाच घेताना कसा पकडला गेला, या प्रकरणाचा संबंध नेमका कुणाशी आहे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर कोणते आरोप केले जात आहेत, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विश्वच भारी। मंडळी, 12 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। त्यामुळे मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार लातूर मधल्या एका औषध दुकानदाराच्या रद्द केलेल्या परवान्याचं नूतनीकरण करण्याच्या कामासाठी मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांनी तक्रारदारांकडे 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। यापैकी 35,000 रुपये स्वीकारण्याचं ठरलं। याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली आणि या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत 3ऱ्या मजल्यावर सापळा रचला। यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना रंगेहात पकडलं। या कारवाईनंतर एसीबीने नरहर झिरवळ यांचं कार्यालय सील केलं आहे। याचबरोबर या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत याचा तपास सुरू केलाय। अटक करण्यात आलेल्या राजेंद्र ढेरंग या लिपिकेने चौकशी दरम्यान त्यांनी मंत्री झिरवळ यांच्या खासगी पीएने पैसे घेतल्यास सांगितल्याचं कबूल केल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली जाते। त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळताना दिसतंय। दरम्यान आरोपी लिपिका 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पण आता या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि ते विरोधकांच्या रडारवर आलेत। तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांवर असतानाच नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात लाचखोरीचं प्रकरण घडल्यानं विरोधकांनी सरकारवर आरोप केलेत। दरम्यान नरहरी झिरवळ हे दिल्लीमध्ये होते। हा सगळा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। त्यावेळी ते म्हणाले की संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही। मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले तर मी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असं नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणातून स्वतःला बाजूला केलंय। मात्र या प्रकरणी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधलाय। ते म्हणाले की राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। त्यामुळे लाचलुचपत विभागानं मंत्री कार्यालय सील केलं आहे। या घटनेनं राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत। चौकशी दरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचं या कर्मचाऱ्यानं सांगितल्याची माहिती समोर येतेय। हे आणखी धक्कादायक आहे आणि गंभीर आहे। त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। मंत्री नरहर झिरवळ यांनी संबंध आढळल्यास राजीनामा देईल अशी भूमिका मांडली आहे। मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीनं आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्यास समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले। तसंच मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी मागणी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी बोलताना नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवळ यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे। झिरवळांचं कार्यालय एसीबीने सील केलंय यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। झिरवळ काय आहेत हे सर्वांना माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मंत्रालयात अशी कारवाई होऊ शकत नाही। याचा अर्थ हाच की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं मंत्रालयातील लाचखोरीवर लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हा ही कारवाई करण्यात आली, असं संजय राऊत म्हणाले। तसंच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामागे भाजपचा हात आहे।
आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना पकडणं हे भाजपचं राजकीय षडयंत्र असू शकतं. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणं हा यांचा जुना धंदा आहे. स्वतः टक्केवारीच्या चिखलात रुतलेल्या सरकारनं दुसऱ्यावर चिखलफेक करू नये. हे टक्केवारीचं सरकार असून प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात उघडपणे टक्केवारी मागितली जाते, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. याशिवाय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. केवळ अन्न व नागरी पुरवठाच नाही तर सरकारमधील प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय. नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्यानं त्यांच्यावर सापळा रचण्यात आल्याचं पटोले म्हणाले. सरकार स्वतःला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सह्या होत नाहीत हे उघड सत्य आहे, असं पटोले यांनी नागपूर येथील माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवळ हे निर्दोष असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. या प्रकरणात नरहरी झिरवळ यांना बदनाम करण्याची सुपारी कोणी घेतली हे लवकरच समोर येईल. नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजातील सर्वसामान्य जनतेचा चेहरा आहेत. त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. दरम्यान आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू असतानाच आज 14 फेब्रुवारीला सकाळपासूनच झिरवळ यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता झिरवळांच्या खासगी पीएने पैसे घेतल्यास सांगितल्याचं चौकशीत समोर आलं असताना मंत्री झिरवळ नॉट रिचेबल आहेत. तसंच त्यांच्या कार्यालयाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाही, ज्यामुळं नरहरी झिरवळ यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय. तसंच राजकीय वर्तुळात या प्रकरणी चर्चेला उधाण आलंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्रालयासारख्या राज्याच्या सत्ता केंद्रातच लाचखोरी उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे मंत्रालयातील कामकाज आणि मंत्री कार्यालयांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यातून आणखीन कोणती नवी माहिती समोर येते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे पडसाद येत्या काळात राजकारणात अधिक तीव्रतेने उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. खरं तर काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. या पाठोपाठ नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री वादग्रस्त ठरले आहेत. तसंच आता असं देखील म्हटलं जातंय की झिरवळ यांच्या सचिवांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. काही जणांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केल्या होत्या, पण तरी देखील यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. आता या घडलेल्या प्रकरणावर मुख्यमंत्री कोणती प्रतिक्रिया देणार आणि काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचीच नजर आहेत. आणि त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांना राजीनामा द्यायला लागणार का? खरंच या प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे का? त्यांचा फोन नॉट रिचेबल का आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.